शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून प्रारंभ होतोय. अशा पार्श्वभूमीवर सोलापूरची ग्रामदेवी व तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं प्रतिरूप असणाऱ्या रूपाभवानी मातेचा इतिहास व महात्म्य वेगळंच आहे. रूपाभवानी मातेचं मंदिर शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. देवी शहराचे व भक्तांचे रक्षण करते अशी धारणा असून मंदिराची उभारणी देवी भक्त बंडोबा पवार यांनी केली. त्यांना शेत नांगरताना देवीची मूर्ती हाती लागली. तसेच देवीचा आशीर्वाद समजून त्यांनी 33 देवीचं मंदिर बांधलं. मंदिरात मंगळवार व शुक्रवार देवीची महापूजा होते. मंदिरामध्ये पुराणातील कथांचं कोरीव काम असलेल्या प्राचीन वास्तुशिल्प आहे. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर रूपाभवानी मंदिरातील देवीच्या विविध आभूषणास पॉलिशिंग करून चकाकी देण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सदरचं काम गोकर्णकर, पावसकर, रेवणकर, रायकर, वेरणेकर, पोद्दार हे सराफ व्यापारी गेल्या 14 वर्षापासून मोठ्या भक्तिभावाने करतात. देवीच्या आभूषणामध्ये छबिना मूर्ती, छत्री, पादुका, किरीट, मुखवटा, गाभाऱ्यातील सिंहासन आदी चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. पॉलिशिंगमुळे ती नवीन स्वरूपात दिसतात. रूपाभवानी मातेच्या चांदीच्या अलंकाराची धार्मिक श्रद्धेपोटी पॉलिशिंग करून आम्ही देवी चरणी सेवा अर्पण करीत आहोत. देवीचा आशीर्वाद सदर कामातून मिळतो अशी सद्भावना सराफ व्यापारी विलास रायकर व नितीन गोकर्णेकर यांनी व्यक्त केली. आम्ही सेवा करताना देवीचे जे आहेत अलंकार जे आहेत, देवीचं सिंहासन, उत्सव मूर्ती, छबिना मूर्ती, देवीचे मुखवटे, इतर साहित्य देवीची पॉलिश करतो. किती वर्षापासून करतो? 14 वर्ष आहे. 14 वर्ष मी सलग आम्ही निर्विघ्न आम्ही सेवेची सेवा करतो. आणि किती जणांची टीम आहे तुमची? आमची 15-16 लोकांची ग्रुप आहे. मी निःशुल्क मनोभावी सेवा करतो. मिळतो, त्यामुळं आम्ही ही सेवा विनामूल्य दरवर्षी करतो. हे करत आता 14 वर्ष सेवा करीत आहे. ह्याच्यात कुठले कुठले अलंकार असतात? ह्यामध्ये छबिना असतो, देवी छबिना मूर्ती, देवीचा उत्सव मूर्ती, परत मुखवटा, चांदीचे सगळे दागिने आणि पितळी मुखवटे, परत देवीचा गाभारा, सिंहासन, असे अनेक जेवढे काही चांदीचे आहेत ते सर्व अलंकार आम्ही पॉलिश करून देतो. कसं वाटतं? आम्हाला चांगलं वाटतं, मन चांगलं वाटतं, आनंद वाटत आहे आणि करायला उत्साह येतो. आणि आम्ही कसलाही भेदभाव ठेवत नाही. वेळेनुसार सवळ्या राहून आम्ही हे देवीच्या गाभाऱ्याचं सगळं काम करतो. देवीच्या आभूषणांना पॉलिश केल्यानं एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे. त्यामुळे मंदिरात नवचैतन्य व मंगलमय वातावरण पसरलंय. रूपाभवानी मातेच्या चांदीच्या स्वरूपातील अलंकारांची पॉलिश केल्यानं मंदिरात धार्मिक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे एक प्रकारचं समाधान लाभतं अशी प्रतिक्रिया देवी भक्त दशरथ उर्फ बाबूराव जमादार यांनी दिली. सोलापूर शहरातलं एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून बोलतो की आज आपल्या शहरामध्ये आई रूपाभवानी मंदिराचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक अलंकार आज सोनार समाजाचे एक 14 लोकांची टीम आहे. त्या टीम आतले चांदीचे जे अलंकार आणि पितळाचे जे अलंकार हे सर्व विनामूल्य 14 वर्षापासून त्यांनी पॉलिश करत आहेत. म्हणून ते सेवा करणाऱ्या त्या सोनार समाजाचे सर्व 14 लोकांना आई रूपाभवानी माता त्यांचं आयुष्य आणि आरोग्य चांगलं ठेवावं, असं सेवा करत राहावं. हे सेवा केल्याबद्दल आई रूपाभवानी त्यांना आनंदात ठेवावं हेच मी आई रूपाभवानीला वंदन करतो. सदर कामातून रूपाभवानी मंदिर शारदीय नवरात्र उत्सवाला सज्ज झाल्याचं दिसून आलं. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय.
रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.